मुंबई महापालिकेमध्ये अजितदादांच्या शोक प्रस्तावाच्या वेळेला गोंधळ झालेला आहे। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन शोक प्रस्तावावर बोलत असताना ठाकरेंच्या नगरसेवकांकडून गोंधळ घातला गेलाय। नवनाथ बन यांनी धाराशिव इथल्या 2019च्या सभेचा उल्लेख करत असताना अजित पवार यांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना कसं खडसावलं होतं याचा किस्सा सांगितला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यावर दादांनी आक्षेप घेतला। मात्र आजही काही जण अनाकोंडा वगैरे बोलतात असा उल्लेख नवनाथ बन यांनी शोक प्रस्तावावर केलेला आहे आणि यावर ठाकरेंच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत घोषणाबाजी केलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, खरं तर मुंबई महापालिकेत आज जे सभागृह आयोजित करण्यात आलेलं आहे हे शोक प्रस्तावासाठी आयोजित करण्यात आलेलं सभागृह आहे। यावर इतर कोणतेही कामकाज आज होणार नाहीये। मात्र जेव्हा नवनाथ बन हे शोक प्रस्तावावर बोलत होते तेव्हा हा शोक प्रस्ताव आहे त्याच्यामुळे मुद्द्याला धरून भाषण केलं जावं अशी मागणी ठाकरेंच्या नगरसेवकांकडून झाली। त्याच्यामुळे ठाकरेंच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतलेला आहे नवनाथ बन यांच्या भाषणावर। कारण नवनाथ बन यांनी शोक प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदी यांच्यावर जेव्हा टीका झाली होती तेव्हा अजित पवारांनी स्वतः त्यावर आक्षेप घेतलेला होता। मात्र आजही अनेक जण अनाकोंडा वगैरे बोलतात अशा पद्धतीचा उल्लेख केला। त्याच्यामुळे हा शोक प्रस्ताव आहे, हे शोक प्रस्तावासंदर्भातलं भाषण आहे, याची खबरदारी ठेवण्यात यावी, याची आठवण ठेवण्यात यावी असं ठाकरेंच्या नगरसेवकांकडून म्हटलं गेलं। आणि म्हणूनच ठाकरेंचे नगरसेवक रमाकांत रहाटे असतील, किरण तावडे, हरिशास्त्री आणि इतर नगरसेवकांनी हा आक्षेप घेतला। यावर नवनाथ बन यांनी स्पष्टीकरण दिलं की मी उदाहरण दिलेलं आहे असं म्हणत नवनाथ बन यांचं भाषण हे सुरूच राहिलं। मात्र दरम्यानच्या काळात गोंधळ बघायला मिळाला। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।